बॅनर झळकलेले आहेत। जल्लोष तर काही वेळापासूनच सुरू होता, मात्र आता समर्थकांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष झालेला आहे। निकाला आधीच निकाल जाहीर होण्याआधीच जनतेचा वारसदार विशालदादा खासदार अशा आशयाचे बॅनर सांगलीमध्ये झळकलेले आहेत। गेल्या 2 ते 3 तासांपासून विशाल पाटलांचे समर्थक कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि ते जल्लोष करतात। विशाल पाटील हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र आता त्यांच्या बाजूने सगळे आकडे आहेत, सगळा कल हा त्यांच्या बाजूने आहे। विशाल पाटील समर्थकांचा जल्लोष सुरू आहे। सारंगीमध्ये तिरंगी लढत झाली होती। संजय काका पाटील भाजपचे उमेदवार होते, चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार होते। या तिरंगी लढतीत आता विशाल पाटलांनी बाजी मारलेली आहे। त्यांच्या समर्थकांनी आता विजय जल्लोष सुरू केलेला आहे। जनतेचा वारसदार विशालदादा खासदार अशा आशयाचे बॅनर झळकलेले। दिवंगत मुख्यमंत्री प्रसन्नदा पाटील यांचे नातू असलेले विशाल पाटील यांनी आता बाजी मारलेली आहे असं दिसतंय। खरं तर सांगली हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। काँग्रेसची ताकद त्यांना मिळाली, छुपी ताकद मिळाली असं देखील बोललं जात होतं। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे देखील त्यांच्या बाजूने होते। शेवटपर्यंत त्याला तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र तिकीट मिळालं नव्हतं। शेवटी त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष लिफाफा या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आणि आता त्यांना यश मिळताना दिसतंय। त्याच्या समर्थकांचा विजय जल्लोष सुरू आहे। सांगलीत विश्वजित कदम हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत। मी म्हटलं ना मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विश्वजित कदमांनी अगदी दिल्लीपर्यंत विशाल पाटलांना तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले होते। शेवटपर्यंत विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि आता बघतोय आपण हेलिकॉप्टरमधून विश्वजित कदम आलेले आहेत। ठाकरे गटाला ही मोठी चपराक आहे, कारण ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची परस्पर उमेदवारी जाहीर केली होती, तर काँग्रेसची हक्काची सीट होती सांगलीची, ती त्यांना मिळाली नव्हती। त्यामुळे नाराजी होती आणि हीच नाराजी आता सगळी विशाल पाटलांकडे वळाली आणि आज आपण बघतोय विशाल पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। त्यांनी मोठं लीड घेतलेलं आहे। जनतेचा वारसदार सांगलीत विश्वजित कदम हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत। त्याच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे। या तिरंगी लढतीत विशाल पाटील यांनी मोठं लीड घेतलं।